त्यांचा चांगलं समालोचक आपण पाहिलं. जाऊया मॅच मध्ये. खरं तर चांगले मॅच पाहायला मिळेल आजच्या दुसऱ्या दिवसामधील तिसरी मॅच पहिल्या फेरीमधील पाहायला मिळते. एका साईडला टीम वाघेरा बडाब त्याला फाईट करत्या भडवळवाडी या दोन टीम मध्ये गोलंदाज टॅक वरती पाहायला मिळतं गुरुनाथ आणि सलामीची जोडी सोमनाथ आणि अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या भडवळवाडी क्रिकेट संघाकडनं. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळत्या. तिसरी मॅच पाहायला मिळते पहिल्या फेरीमध्ये. खरं तर ब्रदर्स इन्व्हेट लाईन या वाहिनीमधून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खरं तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर विक्काजी मेंगा साहेबांना, त्यानंतर स्कोररच्या टेक्निकल स्कोरच्या भूमिकेने पाहिला असेल तर सिद्धेश पाटील या साहेबांना. खरं तर सिद्धेश पाटीलचा विचार केला तर स्वतः मालक आपण पाहतोय ब्रदर्स इव्हेंट लाईनच्या माध्यमातून त्यांचं करूया या दुसऱ्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये. मॅच चांगली पाहायला मिळते. यावेळेस चांगला बॉल राहिलाय. यावेळेसला जेव्हा बॉल राहिलाय चांगली मॅच खरं तर पाहायला मिळते. गोलंदाजाचा विचार केला तर गुरुनाथ आपण पाहतोय गोलंदाज टॅक वरती. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. स्कोर वरती धाव पाहायला मिळते, एक धाव. यावेळेस देखील जेव्हा पाहायला मिळतो चांगलं कमबॅक खरं तर पाहायला मिळते वाघेरा क्रिकेट संघाकडनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, स्टॅट चांगला पाहायला मिळतो. अगदी विचार केला तर आपण पाहतो एक धाव फलकवते. 3 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये. यावेळेस अजून एक चांगला बॉल, बघा अगदी विचार केला तर 4 बॉल फेकलेत आणि 1 धाव खर्च केल्या. म्हणजे एकदा विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. यावेळेस अजून एक चांगला बॉल आणि इथून पुढे जर विचार केला तर हा बॉल डॉट जर फलंदाज खेळला तर माझ्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक एका बॉल साठी. म्हणजे फलंदाज अभिजित साठी हा बॉल जर डॉट केला तर 100 रुपये माझ्याकडनं. आणि आता माझ्याकडनं 100 रुपये दिले जातील आणि ते पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आणि अगदी विचार केला तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती फक्त आणि फक्त एक धाव फलकावरती. नाही ना अभिजित, तू नवस का काय केलेला? 5 बॉल रट्ट्या लोकलाय गडी हो. बघा चांगला खेळाडू आहे भडवळ क्रिकेट संघाचा. अगदी विचार केला तर बघा ही नाईट स्पर्धा आहे. डे स्पर्धेमध्ये थोडस फरक असतं, नाईट स्पर्धेमध्ये थोडस फरक असतं. परंतु अभिजित या खेळाडूला नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक असेल यात शंका नाहीये स्वतः माझ्याकडनं. कारण बघा 5 बॉल डॉट खेळलाय. खरं तर शेवटचा बॉल तिथून डॉट आला, तिथून 100 रुपये मी दिल्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्ग वरती नितीनला आपण पाहतोय. खरं तर अगदी विचार केला तर सोमनाथने पहिल्या बॉल वरती स्ट्राईक दिली होत्या अभिजित या फलंदाजाला. आणि तिथून जर पुढे विचार केला तर आपण पाहू शकाल 5 बॉल डॉट आले होते. पुन्हा एकदा सोमनाथ स्ट्रायकिंग वरती. सोमनाथचा विचार करता भला मोठा खेळाडू. यावेळेस देखील चांगला बॉल पर्यंत नाही पंच सांगतात इट इज अ फाईट. खराब बॉल राहिला. इथून पुढे या मॅच मध्ये 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. खरं तर विचार केला तर थंडीचा माहोल देखील पाहायला गेलं तर जास्तीच वाटतोय. या मैदानामध्ये कधी स्पर्धा तेव्हा थंडी वाजते. यावेळेस देखील चांगला बॉल राहिला. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. खरं तर नितीन या गोलंदाजाकडनं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत्या. फलंदाजी करणारी टीम की बॅटिंग? पंचांचा. येस थँक्यू. बॅटिंगचा निर्णय असेल. बॅटिंगचा रिव्ह्यू पाहायला मिळेल. आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत निर्णय कळू या शंका नाही.
येस प्ले डिलिव्हरी पाहायला मिळाली अगदी चांगला बॉल आला इथून पुढे अगदी विचार केला तर आपण फलंदाजाचा विचार केला तर आपण पाहू शकाल अगदी 3 स्टंप म्हणजे स्टेप आउट केला होता तिथून पुढे येस फलंदाजी करणाऱ्या टीमला आता रिव्ह्यू दिला जाणार नाही जर पंचाला शंका उडली तर पंच घेतील यावेळेस टॅप केलाय बॉलला आता बॉल थांबणार नाही कारण या मैदानाचा विचार केला तर आउट स्पीड थोडीशी फास्ट पाहायला मिळते बॉल निघून चाललाय पहिला चौकार खरं तर भडवळवाडी क्रिकेट संघाला पाहायला मिळतो आणि धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 6 धाबा धाव फलकावरती जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते खरं तर मित्रांनो आपण सातत्याने पाहतो ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅच असते त्यावेळेस लो स्कोरिंग मॅच ती भरपूर चांगली होत असते परंतु इथून पुढे अगदी विचार केला तर वाघेरा क्रिकेट संघाचा विचार केला तर मित्रांनो तो संघ देखील चांगला आहे भडवळ क्रिकेट संघ देखील चांगला आहे या दोन संघामध्ये ही चुरशीची लढत पाहायला मिळते आणि इथून पुढे जर विचार केला तर पंच सांगतात इट इज अ फाईट खरा बॉल राहिला इथे खराब बॉल पाहायला मिळतो 7 धाबाधा फलकावरती पाहायला मिळतात अगदी विचार केला तर पहिल्या फेरीमधील त्या संघाच्या सर्वाधिक जास्ती धाबा असते त्या संघाला मात्र बाय दिली जाईल शंका नाही भरपूर चांगलं नियोजन भरपूर चांगलं आयोजन पाहायला मिळतं खरं तर नांदखुळा जयगावदेव क्रिकेट संघ नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाकडनं आणि इथून पुढे विचार केला तर धाबा या बॉल वरती घेतल्या जातील 2 धाबा जबरदस्त बॉलिंग आणि बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळेल कारण विचार केला या बॉल वरती 2 धाबा तर आल्यात आणि अगदी विचार केला तर धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात तब्बल 9 धाबा धाव फलकावरती जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळत्या यावेळेस मिस टायमिंग झालाय एसटी रेजर चुकी करणार नाही आणि भडवळ क्रिकेट संघाला पहिला धक्का लागला जातो सोमनाथ बॅक टू डगआउट हो डीजे थँक्यू सो मच डीजे बघा अजय गेलाय नवीन फलंदाज खरं तर भडवळ क्रिकेट संघाचा बिग हिटर फलंदाज अगदी विचार केला तर अजय आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती अजयच्या बॅट्समॅन धावा येतील का ओ यावेळेस पहिलाच बॉल अजय खेळला आणि पहिलाच बॉल देखील डॉट आला जबरदस्त मॅच ही मॅच मी तर म्हणेन लो स्कोरिंगची होईल का आणि लो स्कोरिंगची ज्या वेळेस मॅच होते ना त्यावेळेस मात्र दोन्ही टीम वरती दडपण आणि प्रेशर निर्माण होतं मित्रांनो यावेळेस बिग हिट आणि फटका चांगला राहिलाय अजयच्या बॅट्समन आलाय लांबलचक षटकार फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 15 धाबा या षटकाराने अगदी विचार केला तर 15 धाबा फलकावरती पाहायला मिळतात जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळते मित्रांनो आजच्या रात्रीमध्ये जर विचार केला तर पहिल्या फेरीमधील तिसरी मॅच खरे तर पाहायला मिळते ज्या लॉसिंग मध्ये विचार केला तर तिसरी मॅच आणि एक अगदी विचार केला तर सो मॅच देखील आपण पाहिल्या स्वतः आयोजक होते आणि त्यानंतर त्याला फाईट केली होती धोत्रे क्रिकेट संघाने परंतु धोत्रे क्रिकेट संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं होतं या मॅच मध्ये आणि जांभूळवाडी क्रिकेट संघाने मात्र विजेता भिडला होता जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळत्या धाबा धाव फलकावरती 15 पाहायला मिळतात 2 ओव्हरचा खेळ संपलाय गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय प्रवीण गोलंदाज टॅक वरती प्रवीण गोलंदाज टॅक वरती यावेळेस मिस टायमिंग झालाय क्षेत्ररक्षक आहे तिथे भरपूर काळ चेंडू हवेत आणि इथे बघता बघता घडले काय मैदानाच्या आतमध्ये बघा ही कॅच खरे तर ही कॅच कॅरी करायची होती खरे तर अभिजित सारख्या एक मोठ्या फलंदाजाची जरी त्याने 5 बॉल जरी डॉट केलेले असले तरी मात्र त्याची विकेट अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या आणि इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर हाच फलंदाज अभिजित हा फलंदाज
खरे तर या टीम वरती हावी ठरू शकेल, वाघेरा क्रिकेट संघावरती हावी ठरू शकेल. कारण या फलंदाजाचा विचार केला तर मित्रांनो, या फलंदाजाचा एक इतिहास आहे. इतिहास असा आहे की शेवटपर्यंत जर राहिला तर धाबा भरपूर येत आहेत पहिल्या हाफ मध्ये, आणि दुसऱ्या हाफ मध्ये धाबा चेस करत असताना जर हा फलंदाज राहिला तर मॅच फिनिश केली जाते. इथे उंची भरपूर, लांबी कमी, आता कॅच कॅरी करावी लागेल. नाही ना फिल्ड तर काय समुद्रात पोहत का काय, पाण्यात पोहत गेलेला सांगायचं. सुणे कॅच बॉल पाहायला मिळाल्या, 2 धाबा पुन्हा एकदा या बॉल वरती पाहायला मिळाल्या. 19 धाबा फलकावरती. खरे तर आपल्या टेक्निकल स्कोरर खरे तर त्याच फक्त डोळच दिसत असे देशपादेरचा मुखरगार ना. अजून काय झालाय, अजून गार करेल. इथे मिस शत्रुशन पाहायला मिळते. आडिया पाहायला गेले तर आलाय इथे अजून एक चमकार. म्हणजे बघा इथे अगदी विचार केला तर भडवळ क्रिकेट संघाचं नशीब मी तरी म्हणेन. जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळत्या. वाघेरा बना भडवळवाडी या 2 टीम मध्ये एक जबरदस्त तुर्चीची लढत पाहायला मिळत्या. 2 संघ कदाचित अगदी विचार केला तर एकमेकाच्या विरोधात कधी खेळले नसतील, परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळत्या. 23 धाबा फलकावरती. म्हटलं होतं जरी अभिजितनं 5 बॉल का डॉट खेळल्या त्याचं जिवंत उदार देणारा हा षटकार पाहायला मिळतो. कारण म्हटलं होतं सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो धाबा तर येतील या शंका नाही. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल वाघेरा क्रिकेट संघाला जर देखील विचार केला तरी इथून पुढे या विकेटला थांबवावा लागेल. त्याच्या ही पेक्षा अजय देखील चांगला फलंदाज आहे. यावेळी चांगला बॉल आला इथून पुढे या मॅच मध्ये. 29 धाबा फलकावरती अजून या शेवटचा बॉल शिल्लक. यावेळी स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक संपले 3रा आणि या धाबा फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 29 धाबा फलकावरती. 29 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. अजून शेवटचं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. 29 धाबा. चला स्पीडअप ठेवा, दोन्ही टीमला विनंती करतोय आपण स्पीडअप ठेवा. खरे तर अगदी विचार केला तर विकास मेहंगडकडनं खरे तर स्वतः कॅमेरामॅन आपण पाहतोय चांगलं शाही चित्र टिपलं जात आहे. खरे तर चंद्र देवताचं चांगलं शाही चित्र टिपलं जात आहे या रात्रीच्या सत्रामध्ये. अकेश गोलंदाज स्ट्राईक वरती. शेवटचं षटक अजय स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. आणि यावेळेस मिस झालेली चुकी आणि तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघा तिथे प्रयत्न भरपूर चांगले होते अजयचे देखील. आणि इथून जर विचार केला तर पंचही धाव बायची. येस थँक्यू. बायची धाव पाहायला होत्या. खरं तर बायची धाव या बॉल वरती पाहायला मिळते. बघा 30 धाबा फलकावरती अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामध्ये. या 5 बॉल मध्ये धाबा येतील किती? खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल भडवळवाडी क्रिकेट संघासाठी किती धाबा येतील पाहावा लागेल. इथे मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज बॉल काढले आणि यावेळेस चुकी केली जाणार नाही. अभिजित नावाचं वादळ थांबवल्या. फलंदाज बॅक टू द आउट ठोकडीच्या.
बघा दिनेश दादा रसाळ या साहेबांकडे तब्बल समालोचक करतात सुरेश केवार यांच्याकडनं 500 रुपयाचं दिनेश दादा रसाळकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धन्यवाद दादा. खरं तर हे प्रेम खरं तर पाहायला मिळतं नक्कीच सातत्याने. खरं ज्या वेळेस मित्रांनो ज्या वेळेस नमो चषक झालं त्यावेळेस मात्र अतिशय चांगलं स्पर्धा पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर आदिवासी संस्कृती त्या स्पर्धेमध्ये पाहिली. दामडी नाच, बायांचं टाळ्यावरती नाच, सर्वांना नाश्ता पाणी, संस्कृती जपा बाकी काय नाही. या संस्कृती जपा बाकी काय नाही, या परंपरा जपा. आणि ते पंचांनी सांगितले नो बॉल. येस थँक्यू. खरं तर भरपूर प्रेम खरं तर पाहायला मिळतं. ज्या वेळेस खरं तर शिल्लारवाडी क्रिकेट संघाने देखील स्पर्धा भरवली होत्या त्यावेळेस देखील दिनेश दादा रसाळ साहेब देखील तेवढ्या पाऊस पडत होता तिथे देखील उपस्थित झाले होत्या. खरं तर बघा शब्दाला मान देणारे व्यक्तिमत्व आहेत. जाऊया मॅच मध्ये. मॅच देखील रंगात आले. नो बॉल आलाय या बॉल वरती आणि इथून पुढे जर विचार केला तर 34 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 34 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच. बघा ही मॅच आता लो स्कोरिंगची पाहायला मिळेल का यावेळेस. अगदी विचार केला तर हा यावेळेस देखील नाता फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहतोय परंतु या बॉल वरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही. नाताचा विचार केला तर एक भन्नाट गोलंदाज खरं तर भडवळवाडी क्रिकेट संघाचा परंतु यावेळेस बॅटिंग लाईन चांगली करावी लागेल. यावेळेस बिग हिट उडवलाय थांबणार नाही. बॉल निघून जाईल सीमा पार येतोय लांबलचक षटकार. डीजे समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. थँक्यू डीजे. नाताच्या बॅट्समॅन षटकार आलाय. 40 धाबा धावफलकावरती खरे तर पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे थोडस फंबल आणि ते बघता बघता ते फंबल क्षेत्ररक्षण झालंय त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे या बॉल वरती धाबा घेतल्यात. 2 धाबा नेत्या बघता बघता पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये खरं तर भडवळवाडी क्रिकेट संघाने धाबा बनवला ते म्हणजेच 43 धाबा. 42 धाबाने 43 धाबांचं टार्गेट ठेवला ते म्हणजेच वाघेरा या क्रिकेट संघाच्या विरोधात. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळेल. 43 धाबांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 24 बॉल मध्ये 2 संघ एकमेकाच्या विरोधात खरं तर पहिल्यांदा भिडले असतील परंतु इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर 24 बॉल मध्ये 43 धावा पडवायच्यात. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळेल. तोपर्यंत या देऊया डीजे मास्टरला संधी. सॉन्ग जर आपण ऐकलं असेल तर दिनेश रसाळ दादा या साहेबांचा टायटल सॉन्ग खरं तर आपण ऐकलं. लोकप्रियसाठी खरं तर त्यांनी सातत्याने कसली कंबर ते सॉन्ग आपण नक्कीच ऐकलं असेल. आणि इथून पुढे जर विचार केला तर नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. नानिवली बनाम कोंबल टेकडी दोन्ही टीमच्या संघटनाला विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस करून घ्या. आणि दोन्ही टीमच्या संघटनाला विनंती करेन की आपली एंट्री फीस जमा देखील लगेच करा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा मित्रांनो.
वाघेरा टीमची खरं तर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. जोमा आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. खरं तर या स्पर्धेच्या वतीने दिनेश दादा मी एक आता तुमचा येतो असो किंवा नसो तरी मी सांगतोय या स्पर्धेमध्ये मी अनाउन्समेंट करतोय की सातत्याने याच 2026 मध्ये माझं तरी म्हणणं आहे की दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून पाथरज पंचायतमध्ये जेवढे संघ असतील त्या संघाच्या साठी एखादी स्पर्धा व्हावी ही माझी अपेक्षा असेल. येस नक्कीच कारण येस नक्कीचा होईल. येस याच विभागामध्ये आयोजन होईल या शंकाळा या कदाचित याच मैदानावरती वय देखील होईल या शंकाळा या. खरं तर बघा साहेबांकडे या अनाउन्समेंट केली साहेबांनी देखील लगेच त्याच्या तोंडातून त्याच्या मुखामधून ती घोषणा आली की नक्कीच आपण करूया. नक्कीच पाथरज प्रीमियर लीग होईल याच मैदानामध्ये परंतु तारीख अजून आतापर्यंत डिक्लेअर नाहीये. ज्येष्ठ साहेबांच्या तोंडामधून आपण त्यांच्या मुखामध्ये आपण ऐकलं. जाऊया मॅच मध्ये. खरं तर साहेबांचं भरपूर चांगलं योगदान राहिलं. पाथरज वार्डमध्ये जेवढे संघ असतील त्या संघाला मात्र नक्कीच संधी मिळेल या शंकाळा. धन्यवाद साहेब. हेच प्रेम आणि हीच माणुसकी हीच आपुलकी चांगली राहिली खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांची. जाऊया मॅच मध्ये खरं तर पाहायला मिळत्या. कारण दिनेश दादा साहेब एका वर्षी आम्ही पाथरज प्रीमियर लीग भरवली होती तिथून आतापर्यंत भरवली नाही. तुमच्या माध्यमातून नक्कीच भरेल झाली शंकाळा. पहिला बॉल दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतो. यावेळी चांगला फटका खरं तर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या बॉलवरती एक धाव बघा काय रणनीती विकेट पाहायला मिळते. नाही ना जर आयुष्य बॅटमन असला असतं ना युकुई नसतं झाला. चांगली रणनीती विकेट पाहायला मिळते. इथे टॉस देखील केला जातो. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच नानिवली बनाब कोंबल टेकडी या दोन टीम मध्ये टॉस केला. इथे टॉस बॉक्स मध्ये आणि या नानिवली क्रिकेट संघाने टॉस जिंकला. डिसिजन जेवणशी जात अजून जेवून या. यस पेंडिंग आहे डिसिजन. यावेळी चांगला बॉल क्षेत्ररक्षण बस काय झालंय बडवळला काय झालं माहित आहे का. गाव दसायला आणि तिकडे खूप बू इंगतात खूप निसायाला सुरुवात पण आवडा मोठा बॉल ना धरण तेवढं खूप धरतात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी विचार केला तर 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गजानन गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतोय. प्रवीण आणि झोमा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. खरं तर प्रवीण स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच. यावेळेस लाजवाब फटका फ्लॅट षटकार पाहायला मिळतो. बिग हिट ठोकलाय प्रवीणच्या बॅट्समनला. दर्जेदार षटकार ठोक डीजे. थँक्यू सो मच टीचर. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळत्या. यावेळेस देखील लाजवाब फटका आणि बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय वन बाउन्स चौकार. इंटरनॅशनल मॅच सारखी स्पर्धा थँक्यू सो मच डीजे. राहुल पुंजारी आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. राहुल पुंजारी व्यासपीठाशी संपर्क साधा. या वेळेस देखील बिग हिट पाहायला मिळतोय. नाही बॅटमन ते आलिंडर नुंगायला आता का त्यांना 2-3 अंडा पाहून येऊन द्या बघा लवकर आणि पाणी घेऊन जा. चांगला फटका खरं तर पाहायला मिळाला. षटकार देखील आलाय.
जबरदस्त मॅच खरं तर मित्रांनो पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर एका साईडला टीम पाहायला मिळत्या भडवळवाडी त्याला फाईट करते वाघेरा क्रिकेट संघ. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर तितक्या धावा नाही भडवळवाडी क्रिकेट संघाच्या 43 धाव्यांचं टार्गेट ठेवलं, 20 बनल्यात. अजूनही अगदी विचार केला तर पहिलंच षटक आपण पाहतो खेळपट्टीवरती. बॅटिंग लाईन चांगली पाहायला मिळत्या, बॅटिंग लाईन चांगली पाहायला मिळत्या. यावेळी देखील चांगला बॉल आणि परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या बॉलला अडवलाय आणि इथून पुढे जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धाबा धाव फलकावरती पहिल्या डावामध्ये पाहायला मिळतात. 20 धाबा धाव फलकावरती पहिल्याच ओव्हर मध्ये अजून 20 बनल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. जबरदस्त मॅच खरे तर वाघेरा क्रिकेट संघाची चांगली बॅटिंग खरे तर प्रवीण आणि जोमा या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी चांगला बॉल डायरेक्ट हिट आता तिथे होईल का? नाही डायरेक्ट हिट केला नाही आणि ते षटक संपलंय. पहिला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा बडवल्यात खरे तर वाघेरा क्रिकेट संघाने बिनगडी बाद तृतीय फलंदाजी करत असताना 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. डीजे इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल, इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल. न्यू गोलंदाज आपण पाहतोय 2 क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळेल. नाथा आपण पाहतोय. खरे तर अगदी विचार केला तर नालिवली टीमचा संगणक आणि कोबरटेकडी टीमचा संगणक आयोजकांशी संपर्क साधा. यावेळी जेव्हा फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे त्या चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं या मॅच मध्ये. कदाचित पहिल्या ओव्हर मध्ये इतक्या धावा जर कसं करू शकला नसता भडवळवाडी क्रिकेट संघ हा. आणि तिथून जर विचार केला तर 2 फलंदाज सलामीचे फलंदाज अजून स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळत्या. यावेळी स्टॅप केला आणि बस इकडून हुका तिकडून हुका, बॅटमॅन चुका, शेप फलंदाज पाहायला मिळतो. नाही ना येत काय अंपायर कर का ना, हे 3 टर्म तिकडे लावून ते 6 टर्म तर ते आणतील बघा. डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, जोमा फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु नाही त्याला जीवदान दिलं इथे. यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बॉल काढला आणि पहिली विकेट भडवळवाडी क्रिकेट संघाने मिळवल्या. जोमा फलंदाज बॅक टू डगआउट. डीजे चषकाची बाबा चषकाची जरा अलग आहे लेवल, मुळवाडी चषकाची जरा अलग आहे लेवल, चषकाची जरा अलग आहे लेवल. थँक्यू सो मच डीजे. 22 धावा ही मॅच बनेल का? ही मॅच बनेल मी तरी म्हणेन. जर इथून पुढे जर चिकाटी बनवली भडवळवाडी क्रिकेट संघाने तर ही मॅच बनेल मित्रांनो. परंतु अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल वाघेरा क्रिकेट संघाचा विचार केला तर त्याची बॅटिंग लाईन चांगली पाहायला मिळते. यावेळेस टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे तिथे, एकदा वेगाने परंतु बॅकअप नाहीये तितकंच चांगलं आणि बॉल निघून चाललाय. दुबम सीमा पार येतोय दर्जेदार वाघेरा टीमचा ब्रँडेड चौकार. म्हणूनच दिनेश रसाळ दादा कर्जत खानापूरची शान आहे. समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाळ दादा आमचे 1 नंबर, दिनेश रसाळ दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी. थँक्यू सो मच डीजे. खरे तर चांगलं संगीत पाहायला मिळालं, चांगलं संगीत ऐकायला देखील मिळालं. दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून चांगले व्यक्तिमत्व मित्रांनो पाहायला मिळतात. खरं तर त्या साहेबांच्याच माध्यमातून या रखडत्या ट्रॉफ्या आणि जे काही लाभलं असेल अखेरचे बक्षीस ते देखील त्याच्या माध्यमातून. एक कॉल आला आणि त्या कॉलला मात्र मान देऊन खरं तर दिनेश दादा रसाळ या साहेबांनी
खरं तर नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाला भरपूर योगदान दिला. जाऊया मॅच मध्ये आणि हे मॅच रंगात येईल. मी सांगितलं होतं कदाचित तो मागच्या बॉल वरती चौकार गेला. सिद्धेश तू चौकार जर राहिला असताना तर मॅच अजून लांब राहिली असती वाजेरा क्रिकेट संघापासून. तुम्ही इकडे उले बाहेर आहे ना. या कोण आहे पोरा सकाळच्या पुढे गोळ उठतील का. आयडियक्स आणून ठेवा. यावेळी चांगला बॉल पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे या बॉल वरती देखील एकच धाव पाहायला भेटत्या. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज टॅक वरती आपल्याला पाहायला भेटतो. नाता आपल्याला पाहायला भेटतो आणि येत्या षटक क्रमांक संपले. दुसरा आणि धाबा धाव फलकावरती 27 धाबा धाव फलकावरती. समीकरण पाहिलं तर 12 बॉल आणि 26 धाव्यांची गरज. आता समीकरण जर आपण पाहिलं असेल 12 बॉल मध्ये 16 धाबा पडवायच्यात. इस आदरणीय महादेव पिटकर साहेबांचा दांडिवली गावचे खूप चांगले व्यक्तिमत्व महादेव पिटकर साहेबांना विनंती करेन आपण यायचं व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. आयोजकांच्या वतीनं केला जाईल आपला देखील मान सन्मान. महादेव पिटकर साहेबांना देखील विनंती करेन आपण यायचं व्यासपीठावरती स्थान पडवायचं. तर आयोजकांच्या वतीनं केला जाईल मान सन्मान. ही मॅच देखील भरपूर रंगात आल्या. 12 बॉल मध्ये बनवायचे 16 धाबा. खर तर दोन्ही संघाने मित्रांनो या मॅच मध्ये जीव गुंतवलाय. या मॅच मध्ये जीव गुंतवलाय त्या दोन्ही संघाने. आणि कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल ते पाहावा लागेल. इथून पुढे मॅच जिंकायची असेल तर बॉलिंग चांगली करावी लागेल भडवळवाडी क्रिकेट संघाला. आणि इथून पुढे मॅच जिंकायची असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल वाघेरा क्रिकेट संघाला. जाऊया मॅच मध्ये. पहिला बॉल चांगला टॅप केला. गॅप सिलेक्शन आणि बॉल थांबणार नाही. खराब सुरुवात खरं तर पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर भडवळवाडी क्रिकेट संघाकडनं आणि आला इथून सुमकार. ज्यावेळेस शो मॅच होते त्यावेळेस निकी माऊसला देखील पारितोषिक दिनेश रसाळ दादा साहेबांनी दिले होते. प्रेम अजून काही नाही. प्रेम असणं गरजेचं आहे आणि तेच प्रेम खरे तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळता. यावेळी चांगला बॉल राहिला. गोलंदाजाचा विचार केला तर आपण पाहतोय नितीन गोलंदाज टॅक वरती. पहिल्या बॉल वरती चौकार. दुसरा डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती बिग हिट लांब येतोय. A1 क्वालिटीचा ब्रॅकेट षटकार. खरं तर बघा हे प्रेम हे बक्षीस खरं तर मी सातत्याने पाहतो. ज्यावेळेस मेगा फायनल होते त्यावेळेस हे बक्षीस मी पाहतोय. परंतु हायवा त्यासाठी दिनेश रसाळ दादा या साहेबांकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइस हायवा कॅश साठी. आणि ते फटका फसलाय फलंदाज बाद. बघा मित्रांनो जेवढे ज्या वेळेस मी स्पर्धेला समालोचक करतोय त्यावेळेस जर विचार केला तर मेगा फायनल असेल त्या मॅच मध्ये हायवा कॅश साठी 200-300 रुपये असतात. परंतु या मॅच साठी देखील खरं तर दिनेश दादा रसाळ या साहेबांकडनं खरं तर हायवा कॅश साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइस. हे 500 रुपये द्याल पण एकमेकाय पाया मानव पाय नका द्यावा का नाही. तुडवाल काय सांगायला गारठाय मोकारा एक आगठी नाही कुठ शेकायला तर काय मकावाले आहे तिकडं न्यावा आपण लगेच. यावेळी चांगला बॉल खरं तर पाहायला भेटतो. चांगली खरं तर बॉलिंग पाहायला भेटते. 7 बॉल मध्ये खरं तर बडवायच्या 6 धाबा. कदाचित तो षटकार तो चौकार वाचू शकला असता या ओव्हर मध्ये तर मॅच ते रंगात आले असते.
परंतु अजून मॅच फिनिश झालेला या बॉलवरती षट करायला तर मॅच फिनिश होईल वाघेरा क्रिकेट संघासाठी. फुलेलेचा बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे अजय आणि यावेळेस एकच धाव या बॉलवरती. आता समीकरण जर येस बेमरचा रिवो कोणाचा पंच येस स्वतः पंचाने घेतले बेमरचा रिव्ह्यू इथून पाहावा लागेल चेक केला जाईल. प्रत्येक टीमला मात्र एक रिव्ह्यू दिला जाईल परंतु इथे पंचांना शंकावरली पंचांनी स्वतःने घेतलाय. येस अंपायर आता कन्नेरा फिकाय झाल्या म्हणजे नो बॉल. आता कन्नेरा फिकता आता कन्नेरा सीझन झाला काय सांगा. एक धाव या बॉल वरती पंच 2 ना 1 नॉन 1 पडून काढले. येस थँक्यू. कन्नेरा फिकाय टाइम आहे का येस टायमाला आमच्या जवळ फाट्यावर जायची ना टाइम बारीक होतो तर आम्ही काय जायचो आई माल कन्नेरा जो ना कन्नेरा या कन्नेरा पक्के लोकांना सीट आहे पण त्या कन्नेरा चव काय भारी असत ते. आणि इथे मॅच फिनिश आणि हाय वाक्यासाठी 500 रुपये होते ते देखील सोडल्या. खरं तर अगदी विचार केला तर हार्ड लक टीम भडवळ